चला नमस्कार. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक जाहिरात आहे. तुम्ही जर स्वच्छता निरीक्षकाचा फॉर्म भरणार असाल तर हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, तांत्रिक घटक स्वच्छता निरीक्षक पदाचा अभ्यासक्रम तुमचा पेपर 2 म्हणजे तांत्रिक घटक. जे काही तुम्हाला प्रश्न विचारले जाणार त्यानुसार सेम सिलेबस आहे. जास्त फापट पसारा करायची आवश्यकता नाहीये. आजपर्यंत TCS असेल किंवा IBPS असेल त्याने जे काही प्रश्न विचारलेला आहे त्याच प्रकारचा हा सिलेबस डिटेलमध्ये आहे. त्याच्यासोबत आपली बॅच आहे फक्त 449 मध्ये 12 मार्च पर्यंत फीस आहे. 12 मार्चला 990 फीस असणार आहे. त्यामुळे तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर बॅच जॉईन करा. आधी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन आहेत तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या. आता स्वच्छता निरीक्षक पदाचा अभ्यासक्रम आहे. संबंधित संपूर्ण डिटेल जर माहिती पाहिली तुम्ही तर लक्षात ठेवा, हा नंबर आधी नोट करून ठेवा, 95 52 62 95 63. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे. या श्री अकॅडमीच्या ऍप वरती 12 मार्च या दिवशी नवीन पॅटर्न नुसार तुमची स्वच्छता निरीक्षकची बॅच सुरू होत आहे. फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे. फीस 449 रुपये असणार आहे. कधीपर्यंत आहे? 12 मार्च पर्यंत फीस आहे. 449 12 मार्च 990 फीस. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर तुमच्या सिलेबस नुसार संपूर्ण सिलेबस शिकवला जाणार. फास्ट ट्रॅक मध्ये PDF स्वरूपात सगळ्या नोट्स मिळतील. नुसत्या नोट्सच नाही तर याच्या सोबत तुम्हाला टोटल मिळणार आहेत 30 पेपर. किती? स्वच्छता निरीक्षकचे TCS IPS ने ज्या प्रकारे क्वेश्चन विचारले त्याच प्रकारे तुम्हाला 30 क्वेश्चन पेपर सुद्धा मिळणार आहे. ते PDF स्वरूपात असतील, तुम्ही झेरॉक्स काढू शकता आणि ते पेपर सोडू सुद्धा शकता. ठीक आहे, चला हा झाला आपला बॅचच्या बाबतीमध्ये. श्री अकॅडमीचा ऍप आहे, या नंबरला संपर्क करा, तुम्हाला लिंक पाठवली जाईल किंवा व्हिडिओ बघताय डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. आता संपूर्ण सिलेबस फक्त 5 घटक महत्वाचे, ते 5च घटक करा. बॅच घ्या नाही घ्या काही प्रॉब्लेम, पण हे 5 घटक करा. जर तुम्हाला स्वच्छता निरीक्षक ह्या पदासाठी किंवा हे स्वच्छता निरीक्षक तुमचा कोर्स झाला असेल आणि तुम्ही फॉर्म भरला असेल तर हे 5 अभ्यासक्रमाची महत्वाची 5 प्रमुख क्षेत्र. नंबर 1 सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, संगणक व नवीन तंत्रज्ञान आणि नागरी प्रशासन. या 5 घटकावरच तुम्हाला त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचे जे काही आजपर्यंत TCS असेल किंवा IBPS असेल यांनी जेवढे काही तुमचे पेपर घेतलेले आहेत, ठीक आहे, महाराष्ट्रात घेतले असतील, महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये या कोर्सचे पेपर घेतले असतील, ते सगळे तुम्हाला पेपर सोडून दिले जाणार आहे. ओके, चला आता डिटेल मध्ये संपूर्ण सिलेबस एकदा बघूया. सार्वजनिक आरोग्य संरक्षणा आणि त्याचा आजार या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन बघा. नंबर 1 चा घटक आहे. या घटकावरती क्वेश्चन तुम्हाला विचारतात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना काय, त्या संरचनेवर क्वेश्चन आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थातील आरोग्य विभागाच्या काय नेमक्या जबाबदाऱ्या आहेत, या जबाबदारीवर क्वेश्चन आहेत. संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य जे काही आजार आहे त्या संदर्भामध्ये प्रश्न आहेत. त्यानंतर आजाराचं प्रसारण आणि त्यावर नियंत्रण, साथीच्या रोगाचा प्रसार आणि त्या प्रसाराचं नियंत्रण या संदर्भात प्रश्न. हा नंबर 1 चा घटक. दुसरा घटक आहे लोकसंख्या आणि सांख्यिकी संदर्भामध्ये जनसंख्या आणि जनसांख्यिकी विज्ञानावरती तुम्हाला आकडेवारीनुसार क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर जन्ममृत्यू नोंदणी कायदा आणि महत्वपूर्ण सांख्यिकी या घटकावर काही क्वेश्चन असतात. आरोग्य विषयक सांख्यिकी माहिती या संदर्भात क्वेश्चन आहे. त्यानंतर तिसरा सामुदायिक आरोग्य आणि कल्याण या संदर्भात जर पाहिलं असेल तर बघा माता व बाल कल्याण, पोषण आणि लसीकरणा संदर्भात क्वेश्चन आहेत. त्यानंतर जनजागृती, व्यवहार विज्ञान आणि आरोग्य शिक्षणासंदर्भात क्वेश्चन आहेत. व्यक्तिगत स्वच्छता व प्रथमोपचार राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमासंदर्भामध्ये क्वेश्चन आहेत. 3 नंबर 4 नंबरचा घटक जो आता महत्वाचा 2 स्वच्छता व्यवस्थापन भूमिका आणि कायदे संदर्भामध्ये क्वेश्चन आहेत. तर कायदे कधीचे आहेत, त्याची तरतूद काय यावर क्वेश्चन आहेत. बघा स्वच्छता निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या, त्या जबाबदाऱ्या एक उपयोजनात्मक क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 जो आहे त्यामधील आरोग्य व स्वच्छता विषयक तरतुदी आणि स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षणा संदर्भामध्ये तुम्हाला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पुढचा घन कचरा व्यवस्थापन, संकलन ते प्रक्रिया या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन आहे. तिकडे इमेज सुद्धा दिली. कचरा संकलन, कचऱ्याच्या विविध स्रोताचं नियोजन, त्याची प्लॅनिंग,
ठीक आहे, तेच नियोजन तंत्रामध्ये ओला कचरा प्रक्रिया, ओला कचरा जिरवणे तंत्रज्ञान प्रणाली यावर क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर विशेष कचरा व्यवस्थापन आहे, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, ई कचरा घरगुती धोकादायक कचरा, बांधकाम व पाडकाम कचरा, ठीक आहे, C&D व्यवस्थापन म्हणतात त्याला, आणि गार्डन वेस्ट. त्यानंतर सांडपाणी आणि कर्मचारी सुरक्षा, मलाचे व्यवस्थापन आणि शौचालयाचे प्रकार तुम्हाला विचारतात 1-2 क्वेश्चन. सफाई कर्मचारी यांना आवश्यक सुरक्षा साधने हाताळणे, त्याचं व्यवस्थापन करणं, हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे आणि त्यांचं पुनर्वसन करणे, अधिनियम 2013 यावर क्वेश्चन आहेत. सार्वजनिक आणि घरगुती व्यवस्थापन, इकडे जर पाहिलं असेल तुम्ही तर यात्रा शिबिरे आणि सणाच्या दरम्यान करावयाची स्वच्छता व्यवस्थापना संदर्भामध्ये, घरगुतीमध्ये घरगुती कचरा व्यवस्थापन, होम कंपोस्टिंग इत्यादी जे काही प्रकार आहेत त्या प्रकारावर क्वेश्चन आहेत. आणि पर्यावरण संवर्धन आणि कायदे, मग महाराष्ट्र असेल केंद्र असेल यांचं प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका, त्या भूमिकेवरती क्वेश्चन. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कायदा आणि व्यवस्थापना संदर्भामध्ये. त्यानंतर पर्यावरण विषयक कायदे, पर्यावरण स्थिती अहवाल आणि पर्यावरण संवर्धनासंदर्भात क्वेश्चन आहेत. प्राण्यांचं व्यवस्थापनासंदर्भात पाहिलं असेल तुम्ही तर उन्हाळ व भटकी कुत्री असतील, जनावर असतील त्यांचं व्यवस्थापनासंदर्भामध्ये, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, भौगोलिक माहिती असेल, ठीक आहे, त्या GIS आणि जिओ टॅगिंग, QR कोड टॅगिंग, RFID, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, रोबोटिक्स तंत्रज्ञान या संदर्भात एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारतात. नागरी प्रशासन आणि अहवाला संदर्भामध्ये मासिक अहवाल असेल त्यांचा, महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचं ज्ञान असेल, इतर हे जे घटक आहेत या घटकावरती क्वेश्चन आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, संगणक आणि नवीन तंत्रज्ञान आणि नागरी प्रशासन हे 5 घटक अत्यंत महत्वाचे आहेत. जे काही TCS IBS आजपर्यंत पेपर घेतलेत या 5 घटकावर क्वेश्चन विचारलेले आहेत. तुम्हाला या बॅच मध्ये क्वेश्चन तर मिळतील, बघा तुम्हाला पेपर जो काही TCS घेतला IBS ने क्वेश्चन पेपर तर मिळतील तुम्हाला, परंतु कशा प्रकारे क्वेश्चन विचारला त्याच प्रकारचे क्वेश्चनचे तुम्हाला एकूण 30 पेपर हे बॅच मध्ये घेतले जाणार आहेत. 30 पेपर सोडून घेतले जातील, तुम्हाला PDF स्वरूपात मिळतील. श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे, कुठली अकॅडमी? श्री अकॅडमी आहे. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे किंवा मराठी श्री अकॅडमी टाका, श्री अकॅडमी गोविंद नवल सर येऊन जातो, ठीक आहे. किंवा आपला नंबर तुम्हाला दिलेला आहे बघा, या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. 95 52 62 95 63 हा नंबर आहे, या नंबरला संपर्क करा. आपलं श्री अकॅडमीचं जे ऍप आहे त्याची तुम्हाला लिंक पाठवली जाईल. बॅच सुरू होत आहे आपली 12 मार्च. कधी होत आहे? फास्ट ट्रॅक बॅच आहे, 12 मार्चला तुमची बॅच सुरू होत आहे. फास्ट ट्रॅक बॅच संपूर्ण सिलेबस एकदम फास्ट ट्रॅक मध्ये घेतला जाणार आहे. तुम्हाला नोट्स ज्या आहेत त्या नोट्स सुद्धा मिळतील PDF स्वरूपामध्ये. कशा? PDF स्वरूपात नोट्स मिळतील आपल्या ऍप मध्ये. आणि पेपर सुद्धा टोटल 30 पेपर मिळणार आहेत. तुमचा जो काय सिलेबस आहे त्या सिलेबस नुसार सगळ्यात तांत्रिक सिलेबस, पूर्ण तुमची स्वच्छता निरीक्षक बॅच नाहीये, फक्त तांत्रिक बॅच लक्षात ठेवा. नाही तर सर मग आम्हाला मराठी इंग्रजी ते फक्त तांत्रिकचे आहे. 12 मार्चला बॅच सुरू होती. आजपासून ऍडमिशन असतील, लक्षात ठेवा. जे आजपासून 12 मार्च पर्यंत ऍडमिशन करतील त्यांना 449 रुपये फीस आहे. 12 मार्चच्या नंतर याची फीस 990 रुपये होणार आहे, ठीक आहे. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बॅच नसेल घ्यायची हरकत नाही, हे 5 घटक लक्षात ठेवा. या 5 घटावर थोडासा अभ्यास करा, तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट नक्की मिळेल. तांत्रिक 40 प्रश्न तर 40ची 40 प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ओके. हा टेलिग्रामचा ग्रुप आहे, हा व्हिडिओ बघताय त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, डाउनलोड करून घ्या. ग्रुप सुद्धा जॉईन करा.